भाजपमध्ये प्रत्येकाला देवेंद्र बनायचं आहे, पण ते सोपं नाही असा टोला मत्स्योद्योग मंत्री नितेश राणेंनी लगावला। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये ते बोलत होते। कट कारस्थानाचा वैताग आला असं म्हणत नारायण राणे यांनी राजकारणातून निवृत्तीचं वक्तव्य केलं होतं। त्यावर विचारलं असता नितेश राणेंनी नाव न घेता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना टोला लगावला। सोबत उद्धव ठाकरे अतिशय स्वार्थी असल्याचंही त्यांनी म्हटलंय। प्रत्येकाला देवेंद्र फडणवीस बनायचं आहे, पण फडणवीस साहेबांची गुण आत्मसात करायचा प्रयत्न केला पाहिजे। आमच्यासारखे लोक जे पक्षामध्ये आले, आज जे ताकदीने काम करतायत, सर्व जीव ओतून काम करतायत, मागे पुढे न बघून काम करतायत, ते त्या व्यक्तीमध्ये असलेल्या गुणांमुळे। म्हणून मला असं नेहमी वाटतं की आम्ही जे आजूबाजूचे जे लोक आहोत ना, ज्यांना नेहमी वाटतं की फडणवीस साहेब सारखं आम्ही बनलं पाहिजे, सर्वात महत्वाचं तर त्यांच्यासारखे गुण आत्मसात केले पाहिजे। ते ज्या पद्धतीने आमच्यासारख्या किंवा कार्यकर्त्यांना सांभाळतात, प्रत्येकाला वेळ देतात, ते पहिलं तुम्ही आत्मसात करा, मग देवेंद्र फडणवीस बनायचा प्रयत्न करा। आता ह्या वाक्यामध्ये खूप लोकांना समजदारों को इशारा काफी आहे। आज ज्या काही घटना आपण बघतोय, ऐकतोय, उद्धवजींनी कधीही स्वार्थ नसताना कधीच कोणाच्या जवळ ते गेलेले नाहीयेत। 2014 ते 19 मध्ये ज्या पद्धतीने आमच्या फडणवीस साहेबांनी त्यांना मुख्यमंत्री असताना त्यांना सांभाळलं, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की त्यांच्या रक्ताच्या भावाने पण एवढं सांभाळलं नसेल। 5 वर्ष तेव्हा सांभाळलं, मग त्यांना धोका दिला, मग काँग्रेस बरोबर गेले, आज काँग्रेसला सोडलं, राजसाहेबांबरोबर गेले। ज्या राजसाहेबांना त्यांनी अक्षरशः छळला, म्हणजे त्रास देणं हा विषय वेगळा, छळलं, त्या राजसाहेबांच्या जवळ एवढं जाणं, हे मला असं वाटतं की 16 तारखेला ह्याचं उत्तर भेटेलच। कारण का तो स्वार्थी माणूस आहे, आम्ही जेवढं जवळून त्यांना पाहतो, स्वार्थी माणूस आहे, आणि ह्याचा नक्की त्यांना काही मराठी माणूस ह्या सगळ्याबद्दल विचार करतोय। ज्या पद्धतीने त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना म्हणजे नाकारणं, त्यांना लांब ठेवणं, आता तुम्ही ज्या काही घटना बघताय आजूबाजूला, ज्या काही घटना त्यांच्याकडून आम्हाला ऐकायला मिळत आहेत, ह्याच्यातून मराठी माणसाला काय भेटेल का मला वाटत नाहीये। मी आणि माझं कुटुंब, माझी कुटुंब, माझी जबाबदारी, माझं कुटुंब, माझी जबाबदारी, एवढ्यापर्यंत तो सगळा खेळ आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।